भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख भैया जमादार यांच्या वतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन। मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जून रोजी ऐतिहासिक कुस्ती मैदान न भूतो न भविष्यती असे भव्य आणि ऐतिहासिक कुस्ती मैदान मिरजमध्ये रंगणार। मिरज शहरातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दिनांक 1 जून रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव श्री फारुख भैया जमादार यांच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। या मैदानाच्या आयोजनासाठी युवा उद्योजक फिरोजभाई जमादार, गणेश बागडी, उमेश हारगे, बंडू शेटे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, गौस खाटीक, नाना तसेच त्यांच्या सहकार्याने उत्साहाने जबाबदारी स्वीकारली आहे। न भूतो न भविष्यती असे भव्य आणि ऐतिहासिक मैदान मिरजमध्ये होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। मैदानाची अधिकृत सुरुवात दुपारी 4 वाजता होणार असली तरी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 100 रुपयांपासून ते 4000 रुपयेपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जाणार आहेत। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील तब्बल 800 ते 1000 मल्ल कुस्तीप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या मैदानाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असून डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताब विजेते नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत। मैदानातील प्रमुख आकर्षण पैलवान सिकंदर शेख विरुद्ध इराणचा इरफान आणि बहुचर्चित लढत होणार आहे। तरी सर्व कुस्तीप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव श्री फारुख भैया जमादार यांनी केले आहे। उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार यांचं फारुखभाई जमादार व बागडी, गणेश बागडी, उमेश हारगे यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केले आहे त्या कुस्ती मैदानात आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपण प्रथमतः सर्वांचं अभिनंदन। आणि या कुस्तीच्या मैदानाविषयी जी काही थोडीशी माहिती आपल्याला द्यायची आहे, पण ही माहिती देत असताना कुस्तीविषयी थोडं सांगितलं पाहिजे असं मला वाटतंय। कारण मी महाराष्ट्राचे कुस्तीगीर मल्लविद्येचा प्रवक्ता आहे आणि सांगली जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे। कुस्तीची परंपरा ही आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आपणच त्याला प्रसिद्धी देतात, पण ही देत असताना सध्या चालू असलेली कुस्तीबाबत ही शासनता नष्ट करायची असेल तर काय केलं पाहिजे यासाठी एक नवीन पाऊल उचलले गेले ते फारुखभाई जमादार आणि त्यांच्या सहकार्यामार्फत। यामध्ये त्यांनी या जिल्ह्याचे तडफदार आमदार, माजी मंत्री यांचे वाढदिवसाचं निमित्त साधून मिरजेमध्ये आज तागायतपर्यंत झालेलं आहे किंवा न भूतो न भविष्यतो असं मैदान आयोजित केलेलं आहे। हे मैदान अमरखड्डा या ठिकाणी होणार आहे आणि त्या मैदानामध्ये जवळजवळ 20,000 पब्लिक बसतील अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे। या मैदानाचे उद्घाटक आहेत चंद्रकांत दादा। या मैदानातील प्रमुख कुस्ती आहे जो महाराष्ट्राचा किंवा इंडियाचा लाडका पैलवान, ज्याच्या गळ्यात ताईत झालेला आहे, सर्वांच्या गळ्यातला ताईत असा सिकंदर शेख याची कुस्ती इराणचा पैलवान, आंतरराष्ट्रीय पैलवान इरफान याच्याबरोबर आहे। पण या मैदानातली माझ्या दृष्टिकोनातून ही तर कुस्ती होणारच 1 नंबरची, पण या मैदानातली प्रेक्षणीय अशी कुस्ती या जाहिरातीमधून वाटणारी ही 2 नंबरची कुस्ती, जे रविराज चव्हाण याचं वजन अवघं 85 किलो आहे, पण तो 130 किलोच्या पैलवानाबरोबर लढणारा, त्याला परवा महाराष्ट्र केसरीच्या वेळा गुणावर त्या रविराज चव्हाणनं बाहेर काढले। ही अतिशय प्रेक्षणीय कुस्ती होती। या कुस्तीच्या जाहिरातीमध्ये सर्वच कुस्त्या काटा आहेत, पण डोळ्याचं पारणं फेडण्यासारख्या अशा जर कुस्त्या सांगायच्या झाल्या तर इथं महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी याचीही कुस्ती की सृष्टी भोसले हिच्याबरोबर आहे, ती आंतरराष्ट्रीय विजेता आहे। आणि हे सर्व करत असताना कुस्तीचं मैदान तर घेतलेलं आहे, आपल्या समोर सर्वांची आहे, जवळजवळ 15 दिवस आपण चर्चा ऐकत आहात। पण हे करत असताना
एका हातानं टाळी वाजत नाही असं मला म्हणायचं आहे. तर मगाशी साहेबांनी बोलले की कोणीतरी पाठबळ दिल्याशिवाय होत नाही. सहकार्य करणारे भरपूर आहेत, पण जे आर्थिक पाठबळ लागतं ते पाठबळ आज फारुख भैया जमादार, जे भाजपचे अल्पसंख्याक सचिव आहेत महाराष्ट्राचे, यांनी आणि त्यांचे मित्र उमेश घारगे आणि गणेश बागडी यांनी जे सहकार्य म्हणजे त्यांनी जे कष्ट केलं आहे ते मैदान घेण्यासाठी. आज तुम्हाला माहीत आहे की मीही पोलीसमध्ये काम केलेलं आहे. थोडंफार आपले बरेचसे मित्र आहेत बसलेले, की हे बोलत असताना की जे समाजाबरोबर जाणं, समाजाचा एखादी घटक वंचित न राहणं यासाठी झगडणारी ही मंडळी आहे.